महत्त्वाची बातमी, आजपासून 3 दिवस राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. आज अनेक भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग तसंच विदर्भातील अमरावती विभागामध्ये काही प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यात 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत समितीही स्थापन करण्यात येणार आहे. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल सादर होणार आहे अशी माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. वर्ध्यामध्ये पारा हंगामातील उच्चांकी 45 अंशावरती गेलेला आहे. विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती असल्याने वर्धा येथे हंगामातील उच्चांकी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. एल निनोचे संकट मर्यादित राहणार, शेतीचे नुकसान होणार नसल्याचा सरकारचा दावा केला जातोय. अकोला, वर्धा देशामध्ये सर्वाधिक हॉट, तर सांगलीमध्ये गारांचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकणामध्ये ढगाळ, तर मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस. करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे, ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा. म्हणाले गोड बोलणे संपले. इस्लामाबाद येथील चर्चेला प्रतिनिधी पाठवण्यास इराणचा नकार. गव्हाचा सर्वावेसनी कालबाह्य झालेले असून बदलत्या काळामध्ये परंपरा इतिहासात जमा झालेली आहे. 50,000 क्विंटल गहू तांदळाचा पुरवठा बाकी असून होणार तरी कधी. अकोला जिल्ह्यामध्ये एकाच महिन्यात 3 महिन्यांच्या मोफत धान्याचे वितरण सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांची व्यथा, सोयाबीनचे एकरी 1 ते 3 क्विंटल उत्पादन तरीसुद्धा विम्याचे मिळाले नाही कवच. केवळ 2च महसूल मंडळामध्ये विम्याचा लाभ मंजूर करण्यात आला. लावखेड येथे रस्त्यालगत आग, ज्वालांमुळे विद्युत तारा तुटलेल्या असून आग लावून झाडांची कत्तल करण्याचा प्रकार करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले. दर कोसळले असून टरबूज उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे. मागणीअभावी पीक शेतामध्ये सोडून देण्याची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांचा महावितरणावरती मोर्चा, सिंचनासाठी 8 तास वीज पुरवठ्याची मागणी केली जाते. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहे. यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. कवठा शिवारामधील आगीमध्ये 30 लिंबू झाडे जळालेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. स्प्रिंकलरचे पाईप सुद्धा जळाले. नुकसान भरपाईची मागणी केली जाते. बारदाना पोहोचला असून हमीदराने हरभरा खरेदी पूर्ववत झालेली आहे. बारदाण्याअभावी 7 दिवस थांबली होती खरेदी. मनरेगा मजुरीमध्ये नया पैसाही नाही वाढला. 312 रुपयांमध्ये कसा चालवायचा गाडा, असा प्रश्न मजुरांना पडलेला आहे. अमृत परिवार ओपनमधील गरिबांना शासकीय योजनांचा मार्ग खुला होणार. आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 57,000 शेतकऱ्यांचे अनुदान बाकी असून मिळणार तरी कधी. 5.70 कोटींचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अकोला जिल्ह्यात 57,724 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळणे बाकी आहे. खामगाव जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापसाचा बोलबाला होत असून 4.35 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1.28 लाख हेक्टरवरती कपाशी, बियाणे पुरवठ्याचा आराखडा तयार करण्यात आला. बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. दुग्ध व्यवसायासाठी आता मिळणार कर्ज. आमदार सिद्धार्थ खराते बँकेची अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यामध्ये 80 ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार असा दावा केला जातोय. पाणी टंचाईचे संकट गडद असून 15 गावांमध्ये विहिरीचे अधिग्रहण झाले. जलजीवन मिशनच्या वांद्यामध्ये निधीअभावी कंत्राटदार ही आर्थिक संकटामध्ये सापडले. पाण्यासाठी पायपीट होते. खत विक्रीमध्ये अनियमितता भोवलेली असून 8 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित झाले. डीएपी प्रकरणी कृषी विभागाचा बडगा. 4 कृषी सेवा केंद्र चालकांना अंतिम ताकीद देण्यात आली. खबरदार, खतांची लिंकिंग कराल तर होईल परवाना रद्द. जिल्हाधिकाऱ्यांचा विक्रेत्यांना इशारा देण्यात आला. वाशिम जिल्ह्यामध्ये 78,700 मॅट्रिक टन खतांचे आवटण. वाशिमच्या बाजारामध्ये कोच्याची खरेदी. दर 21,700 रुपये क्विंटल. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. बाजारामध्ये आवक वाढलेली आहे. गतवर्षीच्या 23,500 रुपयांचा उच्चांकी दर मिळत आहे. मुंद्रप ओढे परिसरामध्ये गारांचा पाऊस झालेला असून खर्डीमध्ये 5 ठिकाणी कोसळली वीज. अवकाळीचा जोरदार फटका बसला. जेऊरमध्ये वीज पडून नारळाच्या झाडाने घेतला पेट.
बळीराच्या पानंद रस्ता योजना युद्धपातळीवरती राबवणार सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोटमध्ये बैठकीमध्ये ते म्हणाले. शहर आणि परिसरामध्ये वादळी वारा मेघगर्जनेसह पावसाची हजेरी लावण्यात आली. तापमानामध्ये पुन्हा 0.5 अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे. खरीप हंगामामध्ये खतांबाबत नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार. मालेगावी खत कंपन्यांसह घाऊक विक्रेत्यांच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये इशारा देण्यात आला. उन्हाच्या तीव्रतेने दुपारच्या सुमारास शेतामध्ये शुकशुकाट दिसून येतोय. सकाळी व सायंकाळी काम सुरू असणार. दुपारच्या सत्रामध्ये आराम करण्यावरती भर दिली जाते. दर कोसळल्याने टरबूज उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले. मागणीअभावी पीक शेतामध्ये सोडून देण्याची वेळ आली. मराठवाड्यावरती पुन्हा अवकाळीचे संकट असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गेल्या महिन्यामध्ये 20,000 हेक्टरचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे बाधित बीड जिल्ह्यातील 3,319 शेतकऱ्यांना मिळणार 3 कोटी रुपयांची मदत. निधी वितरणाला शासनाकडून मिळाली मंजुरी. ऑनलाईन 7/12चे 3-13 वाजलेले असून कर्जासाठी चक्रा मारल्या जात आहे. शेतकरी सापडले संकटामध्ये. भूमी अभिलेखचे पोर्टल ठप्प असून खरीप पूर्वतयारीच्या कामामध्ये तांत्रिक अडचणीचा अडसर. अवयव प्रत्यारोपण सुद्धा योजनेत बसणार. 5 लाखांचा वर्षा खर्च सरकार उचलणार. पैशाअभावी केवळ उपचार रखडणाऱ्या राज्यातील हजारो गरजू रुग्णांना मिळणार नवसंजीवनी. पैसे भरून सौरपंप मिळेना. स्पेन कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. केरूडच्या शेतकऱ्याची महावितरणाकडे धाव घेतली जाते. बनावट वर्क ऑर्डरचा संशय. वसमत परिसरामध्ये शक्तीपीठ महामार्ग म्हणजे बळीराजाच्या अस्तित्वावरती घाला. इंचभर सुद्धा जमीन देणार नाही अशी शेतकऱ्यांनी घोषणा केली. बैलांची मागणी वाढलेली असून ट्रॅक्टर खर्चामुळे शेतकरी बैलांकडे वळलेले आहे. जवळा बाजार भागातील हे चित्र असून यांत्रिकरणामध्ये सुद्धा बैलांचे महत्त्व कायम आहे. बैलजोडी किमतीमध्ये झाली मोठी वाढ. औंढा तालुक्यामध्ये निराधार योजनेचा उडाला बोजवारा. 888 अर्जांपैकी 481 अर्ज अपात्र झालेले आहे. लाभार्थ्यांच्या चक्रा मारल्या जात आहे. औंढा नागनाथ परिसरातील ऊसतोड मजुरांवरती दबाव आलेला असून ग्रामीण भागामध्ये चिंताजनक स्थिती आहे. मजुरांमध्ये भीतीचे वातावरण. अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला असून नांदेड बीड जिल्ह्यांसाठी राज्य शासनाकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे. जालन्याला अद्याप सुद्धा प्रतीक्षा आहे. कर्नाटकच्या शेतकऱ्याचे 8 लाखांचे झेंडूचे बियाणे लुटणारे दोघे जेरबंद झालेले असून 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुई धरणामध्ये केवळ 23% साठा उपलब्ध असून 25 गावांवरती पाणी टंचाईचे संकट आहे. भोकरदन शहरासह परिसरातील विविध गावांची तहान भागवणाऱ्या धरणाची पाणी पातळी खालवलेली आहे. चांगतपुरी घाटामधून नियमबाह्य वाळू उपसा. प्रशासनाचे होते दुर्लक्ष. पोकलेन जेसीबीचा सर्रास वापर. 50 हायवेद्वार वाहतूक. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते. नुकसानीपोटी अवघे 70 रुपये जमा करण्यात आले. विमा कंपन्या मालामाल झालेल्या असून बळीराजा कंगाल झालेला आहे. नुकसानीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळले जाते. ऑनलाईन 7/12चे 3-13 वाजलेले असून पोर्टल बंद असल्याने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या चक्रा मारल्या जात आहे. पोर्टल अपग्रेडेशनच्या नावाखाली वेबसाईट ठप्प. खतांच्या किमतीचा भडका झालेला असून सरकारच्या धोरणांमुळे बळीराजा पुन्हा आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. किमतीमध्ये तब्बल 500 रुपयांपर्यंतची वाढ दिसणार आहे. शेळीपालन व्यवसायामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची धमक असे BY कुलकर्णी म्हणाले. महागाईची शिट्टी वाजलेली असून तांदूळ नाही पण तेल महागले. बारामतीची निर्यात काही प्रमाणामध्ये मंदावलेली असून महागाईने जनता झाली त्रस्त. मन्याड नदीकाठचा वीजपुरवठा होणार लवकरच सुरळीत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. अतिवृष्टी वीजपुरवठा नसल्याने परिणाम होतोय. महागाईने दुधाचा धंदा नसला. पशुखाद्यांमुळे खिसा साठला. उन्हाची तीव्रता वाढलेली असून कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चारा सुद्धा महागला. दूध विक्रीवरती होणार मोठा परिणाम. लिंकिंग खत खरेदीसाठी कंपन्यांची सक्ती करण्यात आली. व्यापारी वर्ग एकवटलेला आहे. उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. रोख टंचाईमुळे शेतकरी झाले त्रस्त. राष्ट्रीयकृत बँकांची गरज आहे. खात्यामध्ये पैसे असताना सुद्धा बँक प्रशासन टाळाटाळ करीत आहे. 62 रुपयांनी मिळणार रॉकेल. वितरकाला 1300 प्रति KL. 750 जुन्या वितरकांच्या परवान्याचे नूतनीकरण अंतिम टप्प्यामध्ये. अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून फळबागा पिकांना मोठा फटका बसतोय. तुळजापूर ते तालमवाडी दरम्यान गाराही बरसल्या. ऑनलाईन 7/12चे 3-13 वाजत असून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या चक्रा मारल्या जात आहे. पीक कर्जासाठी शेतकरी आता ताट काढलेले आहे.
मजुरांची टंचाई आणि यंत्राद्वारे गहू काढणीला शेतकऱ्यांची पसंती वाढलेली आहे. मजुरांची टंचाई व बदलते हवामान हार्वेस्टरमुळे काढणी जलद होते. खर्चामध्ये होणार मोठी बचत. महावितरणाचा शॉक. नागरिक हैराण झालेले असून कामठीसह एरखेडा परिसरामध्ये विजेचा लपंडा हा सुरूच आहे. उन्हाच्या झळांसोबत अघोषित भारनियमांचे संकट. रेशीमचा वेग मंदावलेला असून 325 एकराच्या उद्दिष्टांपैकी केवळ 165 एकरावरती नोंदणी केली. जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती शिबिरांचा पडलाय पाऊस. केवळ 139 शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. वाढत्या तापमानामुळे सिंचनास अडथळा निर्माण होतोय. शेतकऱ्यांची वाढली चिंता. वर्धा जिल्ह्यामध्ये 8,796 हेक्टरवरती उन्हाळी पेरणी. भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाले. पांढऱ्या सोन्याची चमक वाढलेली असून पण शेतकऱ्यांच्या घरामध्ये अंधारच आहे. व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल. गरजा भागवण्यासाठी 7,200 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातोय कापूस. एसटीबीटीच्या छुप्या मार्केटिंगने 22 लाख कापूस पॅकेटचे विक्रीवरती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गडांतरण. बोगस बियाण्यांच्या वाढत्या विक्रीचे संकट असून विक्रीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचा वापर होतोय. 3 दशकानंतर सुद्धा लक्ष्मी मुक्ती नाही. अपयश कुणाचे? महसूल विभाग. प्रभावी अंमलबजावणीसाठी 2दा काढले आदेश. त्या अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखणार आणि निलंबन सुद्धा होणार. डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले अधिकार. यवतमाळ बाजार समितीमधील कामगारांवरील भार हा कमी होणार. प्रकृतीमध्ये बाधा न होण्यासाठी घेण्यात आली खबरदारी. बँक कर्ज वेळेमध्ये मिळाले नाही. कोणत्या कामांवरती परिणाम होणार? 3 दिवसांकरिता दुरुस्तीची मोहीम. तब्बल 17 दिवस सर्व्हर होते बंद. रेशन दुकानातून साड्या मिळणार, पण येणार किती माहिती आहे का? यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1.25 लाखांवरती कार्डधारक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र 27 एप्रिलपासून बेमुदत बंद असून खतांच्या लिंकिंग विरोधामध्ये मापदा संघटना आक्रमक झालेली आहे. 2000 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2025 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत. 50 दिवसांनी सिलेंडर. ग्राहकांच्या जीवाला घोर लागलेला आहे. 25 दिवसानंतर सिलेंडर नोंदणीची प्रक्रिया. 21 ऐवजी आता 25 दिवसांची अट नोंदणीसाठी आहे. पीक विमा योजना की शेतकऱ्यांची थट्टा. भरपाईचा अजूनही पत्ता नाही. दरम्यान खरीप हंगाम संपल्यानंतर सुद्धा भरपाई मिळालेली नाही. विहिरी पूर्ण झालेल्या असून सुद्धा अनुदानापासून वंचित आहे. एनएमएमचा फास. शेतकरी व ग्रामरोजगार सेवक सुद्धा आले अडचणीमध्ये. शेतकऱ्यांचा उद्विग्न सवाल. अवकाळी पावसाचा वर्षभरामध्ये तब्बल 5 लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. गेल्या वर्षभरामध्ये जळगाव जिल्ह्यात तब्बल 2 लाख हेक्टरच्या उभ्या पिकांची झाली नासाडी. पवित्र पोर्टलद्वारे निवडलेल्या शिक्षकांनाही शालार्थ आयटी घोटाळ्याप्रकरणी नोटिसा पाठवण्यात आल्या. शिक्षण क्षेत्राचा संभ्रम. अवकाळी पावसाच्या भीतीने भडगावमध्ये पिके काढणीसाठी धावपळ सुरू आहे. मजुरांची टंचाई भासते. मजुराच्या वाढलेल्या दराने शेतकरी चिंतेमध्ये सापडले. रखरखीत उन्हामध्ये सुद्धा कापणी केली जाते. वाघूड परिसरामध्ये चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून मान्सूनपूर्वी कडबा व मुरघास साठवणीवरती भर दिली जाते. महावितरणाच्या मनमानीचा कांदा उत्पादकांना शॉक बसतोय. म्हसदी परिसरामध्ये हातातोंडाशी आलेला घास करपला. गरिबांचे घर उन्हामध्येच. 1 लाखांपेक्षा अधिक घरकुले अजून सुद्धा अपूर्णच आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची गती मंदावलेली असून जळगाव जिल्ह्यामध्ये 2 लाख घरकुलांची कामे अमंजूर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. रब्बी हंगाम ही नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झाला. खरीपपूर्व मदतीची मागणी केली जाते. आंदोलनाचा यावेळी इशारा देण्यात आला. पिंपळगाव जोगे धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यांमुळे आवर्तन अडकणार. नगर सोलापूरवरती जलसंकट भासतंय. पिंपळगाव जागेमध्ये मृतसाठा होईपर्यंत धरणामध्ये पाणी सोडता येत नाहीत. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट बघायला मिळेल.